चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीतील नागाळा परिसर आज कोळशाच्या काळ्या धुराने अक्षरशः मृत्यूच्या दरीत ढकलला जात आहे। तब्बल 15 वर्षांपासून ग्रामस्थ, शेतकरी, महिला, वृद्ध आणि निरागस बालके कोल डिपोच्या प्रदूषणाचा विषारी श्वास घेत जगत आहेत। मात्र प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण विभागाने डोळ्यावर झापड बांधून जनतेच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे। अरे नागर लेके हल्ला बोल, अरे बैलबंडी लेके हल्ला बोल, अरे बोल। त्यांना श्वसनाचा खूप त्रास होत आहे। मेन मुद्दा तेच आहे, जीवात जीवच नसेल तर काय करणार? एवढे कष्ट कोणासाठी करत आहे? परिवारासाठी। जर परिवार अशा श्वसनाच्या त्रासाने जर त्रस्त होत असेल तर काही अर्थ आहे का? आणि मेन आपले जे कास्तकार बंधू आहे, राबतो कास्तकार म्हणजे अन्नदाता, त्या अन्नदाताकडे कोणी लक्ष देऊन नाही राहिलं आहे। म्हणून आता हे स्वतः कास्तकार सगळे छोटे मुलं, म्हातारे कास्तकार सगळे बंधू आपले इथे जमा झाले आहेत। आणि मेन गोष्ट, या कोल डेपोवाल्यांनी आमचे रस्ते बंद केले आहे। जर आम्ही शेतातच नाही गेलो, शेतात बीज नाही टाकली तर का पेराचं का पिकाचं? आणि कास्तकाराचा जीव नव्हे का? कास्तकाराच्या घरी पोरं बारं नाही आहे, खाईन का? कास्तकाराचे पोरं का खायचे हो? आणि सारे दिवस कास्तकार साऱ्या जगाचा पोशिंदा म्हणता, फक्त पोशिंदा मनालाच आहे का? आणि त्या कास्तकाराच्या पोरांनी का खावं? आणि कास्तकाराला तुम्ही लोक रस्ते नाही देताय। जाब विचारायला गेलं तर का करते तर करून घ्या म्हणता। म्हणजे हे कुठलं आलंय? आमच्याच गावातून तुम्ही आम्हाला सुनावता का? सांगा। आणि पांढरं कापूस, आम्ही जे कापूस लावतो, पांढरा कापूस, जेव्हा ते कापूस एवढ्या मेहनतीनं आम्ही पिकवतो ना, तो कापसावर कोळशाची काळी काळी डस्ट, आमच्या कापसाला भाव नाही मिळत। या गावामध्ये कोल डेपो सुरू आहे। या कोल डेपो संदर्भात अनेक गावकऱ्यांनी निवेदनाच्या माध्यमातून बंद करण्याकरता आश्वासन केले, परंतु इथलं प्रशासन आणि इथले काही राजकारणी याची जी हात मिळवणी करून या इथे सर्रास कोल डेपो सुरू आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले, परंतु आमच्याकडे पुरावे नव्हते की या कोल डेपोला परवानगी करू दिली। पण काही दिवसाच्या अगोदर आमच्या हातामध्ये काही पुरावे आले की या कोल डेपोला स्थानिक तहसीलदार यांनी इतर कार्यालयाच्या ग्रामपंचायत असो किंवा एमपीसीबी असो यांच्या हरकती मागून त्यांना झाल्या। आता मला हेच म्हणायचं आहे की स्थानिक तहसीलदारांना एवढं माहीत असूनही शेतकऱ्यांना त्रास होऊन राहिला, आमच्या जनावरांना त्रास होत आहे, आमच्या लोकांना त्रास होत आहे, बिमाऱ्या दिवसेंदिवस उत्पन्न होत आहे, तरी पण इथलं प्रशासन जागा होऊन नाही राहिलं। आज ही सुरुवात आहे आमच्या आंदोलनाची। याच्यानंतर आम्ही कलेक्टरला निवेदनाच्या माध्यमातून आणखी बंद करण्याची मागणी करू। जर त्याच्यातूनही जर का आम्हाला मार्ग मिळाला नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू। आणि हे स्पष्ट पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू, आणि जर का आम्हाला जेलात जरी जायची वेळ आली तरी मागे आम्ही हटणार नाही। या कोल डेपोच्या माध्यमातून कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून सतत होणारं प्रदूषण, या प्रदूषणापासून गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून श्वसनमुक्ती, श्वसनाचा त्रास, चर्मरोगाचा त्रास, या सगळ्या गोष्टीपासून गावकरी त्रस्त झाले आहे। तरी आज नागाळा येथील गावकऱ्यांनी कोल हटाव मोहीम या माध्यमातून इथे आंदोलन छेडलं आहे। तरी या आंदोलनामध्ये समस्त गावकरी हजर होऊन इथचा प्रदूषण मुक्त हटाव मोहीमच्या उपक्रमाला आज चालना दिली आहे। तरी प्रशासनाने या प्रदूषणापासून आम्हाला मुक्त करून प्रशासनाने हा कोल डेपो कायमस्वरूपी दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावा, म्हणून आम्ही गावकरी एकत्र येऊन ही मोहीम छेडली आहे। तरी प्रशासनाने जागं व्हावं, आम्हाला या कोल डेपोच्या होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्त करावं, हीच कळकळीची विनंती प्रशासनाला। आम्हाला जगू द्या आणि तुम्ही पण जगा। आज माझा स्वतःचा भाऊ श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे सतत कमीत कमी 4 वर्ष झाले त्याला श्वसनाचा त्रास होत होता। या चंद्रपुरामध्ये एकाही डॉक्टराकडे इलाज होत नव्हता, म्हणून तो बिहारला तो श्वसनाचा त्रास बरा व्हावा म्हणून इलाज करण्यासाठी बिहारला जाऊन ऑपरेशन केले आहे। बघा तुम्ही किती त्रास होते या लोकांना। आमचे छोटे छोटे मुलं त्यांनी जगावं नाही का? प्रशासनाला या गोष्टी कळत नाही का? प्रशासनाने का झोपायला गेला आहे का? हे लेआउट कमर्शियल नसून रेसिडेंशियल आहे, परंतु इथल्या काही कोल डेपोनी रस्त्यावरचे प्लॉट घेतले आणि हा जो आम्ही जिथं उभा आहोत हे सरकारी रस्ता आहे,
परंतु कुणाच्या शेतकऱ्याचा न विचार करता यांनी जबरदस्तीने बांधकाम केलं आणि इथं येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांनी इथे प्लॉट घेतले आहे त्या प्लॉट धारकांनी घर बांधायचा की विकायचा महत्वाचा मोठा प्रश्न आहे. त्यावर जर प्रशासनाने जर का कारवाई केली नाही